नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दत्ताची माहिती आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर काही ई-पीक पाहणी केली असेल तर ती ई-पीक पाहणी यशस्वीरित्या झाली आहे का हे तपासता येईल तुम्हाला घरी बसल्या अवघ्या 1 ते 2 मिनिटात। आणि त्यासाठी कोणताही शुल्क तुम्हाला मोजावा लागणार नाही। आतापर्यंत जे तुम्हाला माहिती आहे ते म्हणजे डिजिटल 7/12 वरती जाऊन 7/12 डाउनलोड करणे आणि गाव नमुना 12 मध्ये तुमच्या पिकाची नोंद झाली आहे का पाहणे। परंतु सरकारने आणखीन एक सोय तुमची केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला कुठलेही शुल्क भरावे लागणार नाही। निशुल्क सेवा आहे आणि अवघ्या 1 मिनिटात ती वेबसाईटही डाउनलोड म्हणजे सर्व्हर डाऊन राहत नाही, त्याला कसलाही शुल्क लागत नाही। अवघ्या 1 मिनिटाच्या आत तुम्ही तुमच्या 7/12ला तुमच्या पिकाची नोंद झाली आहे का हे पाहू शकता। हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यापूर्वी जर चॅनलवरती तुम्ही प्रथम आला असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका, जेणेकरून शेतकरी आणि शेतीशी निगडीत सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या 7/12ला पिकाची नोंद झाली आहे का हे खात्री करून घेणं। कारण शेवटचे 4 ते 5 दिवस राहिलेले आहेत, ही पीक पाणी बंद होणार आहे शेतकरी स्तरावरती। पण तुमची खात्री करण्यासाठी तुम्हाला केवळ ह्या वेबसाईटवरती भेट द्यायचं आहे। तुम्हाला भूलेख महाभूमी ई-चावडी या वेबसाईटवरती भेट द्यायची आहे। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता या वेबसाईटला ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस दिसून येईल आणि यामध्ये एक नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे, ते म्हणजे ई-पीक पाणीचं। मग ई-पीक पाणीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रथमतः तुमचा जिल्हा विचारण्यात येईल, तो जिल्हा टाकायचा आहे, त्यानंतर तुमचा तालुका टाकायचा आहे आणि गावाचं नाव निवडायचं आहे। आता हे सगळं प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या 8चा नंबर असणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला तुमचा खाते नंबर मिळणं गरजेचं आहे, कारण एका खात्या नंबरवरनं कितीही 7/12 असतील तर त्याची सगळी माहिती तिथे दिसून येईल। खाते नंबर तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही 7/12 वरती बघून खाते नंबर टाकू शकता। खाते नंबर टाकून कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा दर्ज केल्यानंतर अशा प्रकारे ज्या खात्यावरती जेवढे तुमच्या 7/12 आहेत तेवढ्यांचं नाव येणार आहे आणि मग तुम्ही तुमचा गट नंबर, त्याच्यानंतर त्याचं क्षेत्रफळ, त्याच्यानंतर कोणतं पीक घेतलेलं आहे, त्याच्यानंतर त्याचा प्रकार कसा आहे, निर्बळ पीक आहे, मिक्सर पीक आहे, किंवा त्याच्यामध्ये पण परत एकदा की तुम्ही अजल सिंचलित म्हणजे कोरडवाहूवरती आहे की जल सिंचलित आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं टोटल ई-पीक पाणी यशस्वीरित्या झाली आहे का नाही अशी खात्री करू शकता अवघ्या 1 मिनिटाच्या वेळातच। आणि निशुल्क सेवा ही आहे, त्यामुळे परत एकदा भूलेख महाभूमी ई-चावडी या वेबसाईटवरती भेट देऊन तुम्ही सातत्याने चेक करत राहा की तुमची ई-पीक पाणी यशस्वी झाली आहे का नाही। आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि शेती आणि शेतकऱ्याच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।